मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपराय विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। तहा इंद्रजाल को माया कहे है, तैसे असंग अद्वितीय ब्रह्म में इच्छादिक दुर्घट है। तिनको करे है, याते माया कहे है। स्वरूप को आच्छादन करे है, याते अज्ञान कहे है। ब्रह्म विद्याते नाश होवे है, याते अविद्या कहे है। और स्वतंत्र कदे भी रहे नहीं, किंतु चेतन के आश्रित ही रहे हैं, याते शक्ति भी कहे है। इस रीति से प्रकृति आदि प्रधान के ही भेद है, याते प्रधान रूप है। कार्य पर्वताच्या प्रकृतीला नाव आले। आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा महत्त्वाचा प्रश्न तिचा विचार आमची खूप तिथं आश्चर्यकारक विषय। अघटित घटना पटी शिवाय त्या अघटित घटना पण ती अशी एक गंमत आहे अनाधिकाराच्या दृष्टीनं। अनाधिकारच्या जे पीठ संन्यासी वर्गी विद्वान पंडित ज्ञानी सोडून हे सर्व विचार ज्ञानी पंचाचार्य ज्ञानी अशी तरी पंचगुंची ज्ञानाला तर पंचगुंचीनं प्रतिज्ञा केली ज्ञानाला ती तर विषय पामराला काहीच कधी लक्ष देत नाही, पण ज्ञानाला दुर्घट या शब्दाचा अर्थ तिथं मोठमोठे हात टेकावं लागतं। मग ते आपल्याकडच्या काही ना अंदर डबा डबा मोठा तिथं कठीण तिथे कठीण आहे टाकीवरला तर कठीण आहे बकेट राजाच्या रांगेचे दूध आणते शिवमाच्या नाकातला केस काढते शिवमाच्या नाकातला केस काढते राजाच्या राणीचं दूध आणते आणखी मग असं तिसरं काही बरोबर पण ही आणले तर ही अघटित ही करू देत नाही। पहिले कोटीत नव्हते काही चंद्र शून्य तारा अवघे शून्यच होते काही पर्वत ते तिथे झालगड निर्माण झालगड या शब्दाचा शब्द सांगा ते करील रांगून बोलले त्याला झालगड बोलले करील पण ते अंग बोलले। आता काय सांगा जीवन मुक्त झाल्याचं ही कोडी निघत असते। परमार्थ करता येईल, समाधी लावता येईल, जीवाला बोलता येईल, योगी करता येईल, पण नाही ही आघटित होती। पण जो एखादा महात्मा ईश्वर कृपेला पात्र गुरु कृपेला पात्र त्याला मात्र ही याच्यावर शास्त्रीय उदाहरण पौराणिक उदाहरण अघटित तो विषय त्याला म्हटल्यावर सगळ्या वारकऱ्यांना देऊच्या वारकऱ्याला काय देत नसते देऊच्या वारकऱ्याला काही द्या ना सगळ्या वारकऱ्याला दिलं त्याला काय देत नाही त्याला माहीत ते कोण आहे ते म्हणलं तुझं तूच बघा म्हणजे आता माझ्याकडे काही नाही द्या त्याचा मी विचार करत नाही तुम्हाला माहीत आहे गेलं झाले आयुष्य लक्ष्मीच्यावर पण मग महाराज फसले का आता जेवलात आता कोणाला शेवटात यायचं नाही तुका म्हणजे मानंदा शिवलागी काय तिथं बाकीचं इंद्राजिक पदी हे ते भावले खेळायचं का
इंद्राधिक पद असणारे किती देवांचे राजे वगैरे असणारे तिने तिथं खेळ खेळलं. ते इंद्रजित तिथे भावलं. हे सगळं तिथं जे केलेलं ती करती पण अंगावर तिथं आज बा ते बोलू तिथे आढळते. मग त्यात तुम्हाला जितकं तिचा विचार करते तितकं करते ना, आणि जितकं त्याला तुम्ही पाहता तितकी ती बरं आहे. पाहिलं तर तितकीच ती मऊ आहे, नाही पाहिलं तर तितकीच ती कठीण. ते म्हणजे एकच तुमच्या जवळ असणारे अविद्या तत्कार्य वासना हिचं नाव माया. दुसरी मायाचा लाभ हुडकोच नका. पण ती कशी निर्माण होते सांगा तुम्ही. वासना आहे का नाही, कशी निर्माण होते. एक आणि त्यानं दुसरं काय केलं, जे ज्याच्यामध्ये अस्तित्व नाही त्याच्यामध्ये अस्तित्व दाखवलं का नाही. कितीच काय तुमच्या देखत तुम्ही नेहमी संस्थेचे अभंग वव्या आचार्याचे स्तोत्र वगैरे वगैरे सगळ्या ग्रंथाचे विवर्ताचे विचार वाचता, विवर्ताचे प्रमाण वाचतात. हे बरोबर. विवर्ताचे विचार वाचता. रज्जू सर्पा कार्य भाष्य दोराच्या वर्गा डांगाचा असे सगळे साधनेचे प्रमाण जरी वाचले, विषय जरी काढला, त्याची प्रक्रिया जरी पाठ केली तर जगसत्यत्व बुद्धी गेली का. आणि हिच्या घटित्व कळलं तर जगसत्यत्व बुद्धी असते. म्हणून इंद्रजाल नाव जल मुद्दामच पाठीमागं विषम सत्यमध्ये मृगजलच उदाहरण दिलं. मृगजल दिसायला असतं, त्यात काहीच तथ्य नसतं. तसं त्रिभुवन त्या कक्षेत येतं. म्हणून हा साधकाचा विषय ना, विषयीचा ना, पामराचा ना, कर्मठाचा ना, उपासकाचा कोणाचा. जसं ज्याला असं त्याच्या वृत्तीचा वेग आहे, इतका वेग आहे की जसं एकच सिद्धांत सांगून जातो दृष्टांतद्वारे. उदका वेगळी असून त्याच्या तुका तळमळ अशा अवस्थेतला विषय गेला आहे. बाकी क्रमाने सगळी घेऊ आम्ही, पण ज्याच्या वृत्तीला जसं पाण्याचं मासा बाहेर पडल्यानं त्याला पाण्याशिवाय गतीच नाही, तसे आलेश्वर कृपा गुरुकृपेश त्याच्याद्वारे त्याला होतं. माझं स्वरूप मला काही मी उद्धार पाहिजे, काही कृपा करणार आहे हे तुम्ही सांगा समजा. त्याला हे काहीतरी हाती लागलं नाही तर अवघड. मग वैराग्याच्या गोष्टी सांगता येतील, वैराग्याचं आचरण दाखवतेही, परंतु नाही. मावल्याने निर्णय केला, भस्म उधळून जटा भारू उदा सातवा दिगंबर न धरी लोकांचा आदर आहे तो विचार वेगळा. हा याचं एकच आहे, अभ्यास घन पार्थमक ज्ञानापासून झालं. अगोदर अभ्यास म्हणजे अगोदर तपश्चर्या. अभ्यास पहिलं अभ्यास घन. अभ्यास म्हणजे विवेक वैराग्य समाज षटक मुमुक्षुत्व श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन हे सगळं. आणि हे पूर्ण झाल्यानंतर मग त्याला भागत्याग लक्षणाने वाचाचा त्याग करता त्यांनी तुमचा आणि अशी पदाने मी ब्रह्म आहे असं कळलं. मग मी ब्रह्म आहे असं ज्याला कळलं त्याला मात्र तिचं अघटित्व काही तिच्या पुढं अघटित्व नाही तिथं. आता काय सांगतो, मला अनुभव फार वेगळा आहे. अनुभव असा वेगळा आहे, जिचं अघटित्व ज्याने जाणलं त्याची स्थिती वेगळी आहे. आणि हिचं अघटित्व कळणं ईश्वर कृपेश्वर आणि गुरुकृपेश्वरला होतं. म्हणून आजच्या चिंतनामध्ये फार मला कौतुक वाटलं. गोपीचंद राजाला या कानिफ नाथाने काढलं, इथं काढलं. जालिंदर नाथाने कृपा केली, तरी पण पुन्हा परीक्षा पाहिजे. अघटित किती आहे, निश्चय झाला, वैराग्य झालं, दीक्षा घेतली, सगळं झालं,
तरी पण जालिंदरनाथ म्हणजे भिक्षा मागून 1800 राण्या 1600 सैनिक आणि माहीत तो जोगी होऊन गेला. त्यावेळी अशा काय 22 मग पोखरून नदी गंगा होते. ज्या घरी राज्य राजे कोळ हे संपलं ते सुख सांगण्याचा योग कशी अशी होती. पण गेल्यावर ते वातावरण त्या लेखकाने किती सुंदर लिहिलं, पण नाही झालं. वरती डगमगली नाही. सीता परीक्षा असते, वरती डगमगली नाही. अनेक प्रकारे त्याने युक्त लेखकाचा खूप मला आश्चर्य वाटलं. खूपच लेखक काय ईश्वर कृपेचाच येतो. इतकं एक भाग इतका सौंदर्याचा दाखवला त्यांनी आणि इतकं याचा निश्चयाची शक्ती अशी दाखवली. अनेक प्रकारे त्यांचे विलास दाखवले. त्या दोघं पती पत्नीचे विलासाचे सगळे स्वरूप दाखवले त्यांनी. परंतु नाही, हट जावं लागले. मग बरं आता अभ्यास देऊ माय हट जावं लागलं. तिथं आता आघाट येतो, तिथं संपलं. नाहीतर तोला कसं कोलू कर कुत्र्यासारखं पडतोच मागलं की तिथं आघाट येतो. मला इथं आघाट येतो सांगायचं. आघाट येतो सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण आपली भूमिका तपासणंही खरं आहे. सांगायला काय बुद्धी असलं सांगता येईल, वाचता येईल, सगळं येईल. पण जोपर्यंत मनाचा मारा आहे तोपर्यंत अभ्यास कर. आणि मनाचा द्रष्टा झाला की सत्वहीन आहे आणि सत्वहीन वस्तू नाहीच, मग मुक्त झाला. म्हणून आरण डॉक्टरने म्हणतो महाराज म्हणजे बाद झाला वस्तूच नाही तर कोणाचा वाद करतोस ते हेच. पण ते कळलं तरी हेच श्री गुरुला प्रार्थना करावी, भगवंताला प्रार्थना करावी, भगवंताला प्रार्थना करावी, गुरुराजाला प्रार्थना करावी. काय म्हणतात नामदेवराय, नामामध्ये सद्गुरूच्या पायी अर्पिता तत्काळ मुक्ताचा हाता येते. माया देवण्या ब्रह्मज्ञान राहते ऐशा गुरुप्रतिकानं भजवणं. माया म्हणजे व्यवहार सत्यत्व बुद्धी श्रीगुरूचं. म्हणून तर श्रीगुरूला सगळं अर्पण करायचं काय कारण आहे. त्याला काय येते, स्वतः ब्रह्मानंदामध्ये रमलेले आणि त्याला तो अनाथ वस्तू घेऊन काय करतील. आणि हे वस्तू मी माझ्या गुरुचं करतो. गंगापूरचा शिरजी कारखाना स्वतंत्र फॅक्टरी असलेला चांदीचे 21 लाख रुपये पुढे ओटले तर हात नाही लावला गुरुने. इथं गेली माया त्याची. आणि आम्ही मात्र आम्हाला पगार मिळावा म्हणून कागदपत्र करतो. फरक एवढाच आहे. हे आघाटित्व आहे. आघाटित्व हिचं इथे. अरे भक्तीच्या दृष्टीने तरी केवढं महत्त्व आहे. काय महत्त्व आहे. आम्ही ज्याचे दास आणि त्याचा पंढरीवर तो हा देवाचा. काय कळी काढायचा, कळी काढायचं भीती कुठे आहे तुला. जळमरण्याची चिंताच नाही ना तुला. तू समर्थ एवढा मोठा जगाचा मालक ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि तो जर मालक तुला मरणं काय चिंता. पण ते सगळं करतं. पण मराच्या वेळेची परीक्षा पाहिजे. तर या परीक्षेची माझे एक खूप महात्मा मारुती बुवा दस्तापूरकर त्याला साधू म्हणा. साधू मरणे शिवरणे हे सगळं सांगता येईल. पण प्रसंगात तुकामाणीमध्ये कळची सात सत्यातो आणि तुकोबारांनी 7 चकपणं घेतलं असं तर कुणीच काय ठरणार आहे. तुकोबारा 7 चक म्हणल्यानंतर चाचणी घेणारे महाराज तुकोबारा म्हणल्यानंतर काय तिथं बोलणार. मारुती महाराज म्हणले हे सगळे झाल्यानंतर मला वाळनोटाची शरीर माझं ठेवा. लोक म्हणलं हे परंपरे म्हणजे फड करेन तर वाळवंट तिथं आपल्याला काही नाही. ते म्हणलं तिथं न्या, जर कुणी आडवार तर मी उठून सांगा. ग्रंथकथा नाही हे. आणि समाधी संजीवनी हरि कीर्तन झालं. समाधी संजीवनी हरिपाठ झाल्यानंतर शरीर ठेवलं. नाकाचा शेंडा वाकडा नाही झाला. तिथं आघाटी तिथं जिंकले. तिथं आघाटी तो हे सगळं होईल. तसं नाही ते. आणि पुन्हा इतकं कठीण सांग पुन्हा त्यांनी काय केलं. अरे लय विचार साधूंचे बिंब तरी बचकेचे एवढे परिप्रकाशचे त्रिभुवन तुकडे वाक्य हे एवढं दिसते पण प्रकाशाला तसं साधूंचं वाक्य आहे एवढं
पण अर्थात फार मोठं व्यापक आहे. तिथं आघटे तो सांगितलं एक बाजून आणि एक बाजून इंद्रजाल सांगितलं तिथं स्वरूप. इंद्रजाल म्हणजे नुसतं शब्द अर्थ असतो, त्याला विषय नसतो. काली काली महाकाली बांगाल करेवर चल 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 भानावत बांध का आता सांगू का ते म्हणतात द्या सोडून. सगळं कळावं लागतं साधूला. नदी बांध तोना बांध तळ बांध पिसाचे बांध चल 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 छोप जा. ह्याला इंद्रजाल म्हणावा हाय का येत काही. पण मात्र बाबा लय मंत्र येत मातीचा मंत्र येतो. मंत्र कसे हे मला काय सांगायचं. इंद्रजाल इंद्रजाल शब्दाचा अर्थ ढगाचा अर्थ. इंद्रजाल याचा अर्थ मृगजाल. आणि ह्याचा अनुभवच जर तुम्हाला इंद्रजालचा करायचाच असेल तर तुमचं स्वप्न तुम्ही निरीक्षण करा. तुम्हाला इंद्रजाल कळलं तुम्ही मुक्तच व्हा. माझे गुरुन सांगावं ज्याला स्वप्न कळले तो मुक्तच झाला. स्वप्नामध्ये एवढं बाजार आहे. कुठं बसतो रे एवढा बाजार जे आहे तो तर आम्हाला. तू तर 3.5 हाताच्या जागेवर झोपलास. एवढा मोठा बाजार कसा कुठे कशाचं कार्य आहे सांग. हत्ती घोडे काय तुझी इच्छा असेल ते कशी उत्पत्ती झाली तिथं. हां आता याच्यापेक्षा गुरु जाऊ मला पुढं. अरे स्वप्न तरी स्वप्नाची आठवण जागृतीची आठवणच नाही. एवढं भारदारी जागृती म्हणजे एक शब्द आहे, वस्तू नाही झालं. पण हे इंद्रजाल म्हणजे इंद्रजाल मस्त शब्द असतो काय नसतं. छा छो नुसतं म्हण काय नसतं. तसं हे ती इंद्रजालाची बंगाली नाही. ती कोण माया अविद्या प्रकृतीला बंगाली म्हणायचं. आणि तिनं बंगालीनं तुम्हाला सगळ्याला माती दिली जाते. कोणाला मठाच्या रूपानं, कोणाच्या योगाभ्यासाच्या रूपानं, कोणाला विद्वताच्या रूपानं, कोणाला रिद्धिसिद्धीच्या रूपानं ही माती दिली तिनं. माऊल काय रिद्धी सिद्धी निधी अवघेच उपाध्याय जाऊ त्या परमानंदी म्हणणे काय. माझे गुरु म्हणले पाणी तूप करतात. एवढेच की पाणी कसं केलं म्हणतो त्या गुरुला. तसं नाही ते चालू. हे आता हे आपलं समोर मनाला ठेवा. आणि मनाचं किती दृश्य आहे. मनात ठिकाण जगसत्याचं बुद्धी किती आहे. कारण भाव मनात ठिकाण किती आहे. आपल्यावर ते ठिकाणी शब्दाचे गमक किती आहे. हे सगळं तपासावं लागतो साधक. तो मनन करणारा झाला. लिंग देह जो भंग झाला नाही तो वरी बापा मुक्ती कशी. जोपर्यंत लिंग हे दर्श ठरत नाही, जोपर्यंत लिंग देह बाधित ठरत नाही, जोपर्यंत लिंग देह सत्ता स्फूर्ती शून्य ठरत नाही तोपर्यंत परमार्थ संभव नाही, फलीभूत नाही. आणि ती तर ही एक बाजू तुम्हाला साधिक सत्पण ती मोठी कथा काय बरं का. भली नव थट्टम भल भले असल्या पट्टा आहे का नाही. भली नव्हे थट्टा भल्या भल्याशी भला भल्याशी सुखाधिकाशी. फक्त सुखाचार्यच फक्त आपल्या करता. त्यांचं चरित्र खूप गोड आहे. नामदेवरायांनी सुखाचार्य चरित्र खूप गोड लिहिलं वाचतो. ज्यावेळेस ती रंबाळली दोन्ही बाजू चाललेला विषय दृढ अधिकारी कसा आहे हे आणि तिचं छापटेपणा कसा आहे इंद्रजाल कसं आहे त्यावर हा विषय चालू आहे. दोन्ही बाजून चालू आहे. सुखाचार्य बसले झालं अरण्यात गेले. फक्त अनेक व्यक्तीनं सांगितलं मी असे देव म्हणाय माझ्या पोटामध्ये सुगंध आहे नरक नाही काही नाही. त्यावेळेस सुखाचार्य जाईल असं जर असतो मी तुझ्या पोटीवर जन्म घेतला ते हे हाटावलं इथं. पण पुन्हा मायल पकडलं त्याला पुढे सुखाच्या पाठीमागं लागली ही वासनारूपी गाय. आणि झालं व्यासोपराठी दृष्टी केली इंद्रजालाचं आणि अधिकाऱ्याचं प्रकरण चालू आहे. उदाहरणाद्वार आहे. एक बाजू अधिकाऱ्याची आहे त्याच्यात, एक बाजू त्या आयुध्याची शक्ती कशी आहे मायाच्या आगटीचं कशी चालू आहे याच्यामध्ये. आणि ब्राह्मणाचा पोरे खेळा शिपेल आणि ती नागवती काय आईच्या उदरातच का सुटी नाही एवढा त्यागी लागला पळायला. अरे सुख अरे सुख. त्याच्या बाजूच्या वैराग्याच्या दिशेने झाडं झुडपाने उत्तर द्यावं.
त्या सुखाचार्याच्या वैराग्याच्या शक्तीनं झाडं झुडपं सुखाचार्याच्या वडिलाला व्यासदारांना ओ देतात. पण गंमत आहे तर आपल्याकरता आपण फक्त थोरं चरित्र आपल्याकरता असतं, त्यांचं काही बिघडत नसतं. त्यांनी सगळ्या आपल्याकरता सगळी साधनाची फसवगिरी आणि शक्ती दाखवलेली असते. हे लक्षात ठेवायचं कधी बी. नाही तर सुखाचार्य फजे आपले काय असं नाही म्हणायचं. हां, आणि मग सुखा उभा राहा नाही. पण नदीच्या काठात पळत असताना ज्यावेळेस हे सुखाचार्य पळत त्यावेळेस नदीच्या धुणाऱ्या महिला लोक अंगावर कपडं नसल, अंगावर पदरं नसल तरी काही नाही. पण ज्यावेळेस व्यास नारायणला पाहिलं त्यावेळेस त्या महिलेने अंगावर कपडा घेतला. अंगावर कपडा घेतला आणि तिथेच गेलं ह्यांचं व्हायला. तिथं असं वाटलं की मी एवढं असून माझ्याबद्दल काही ह्यानं वाटलं. सुख आल्यावर काय राशीव फराटे दृष्टी केली. सुखा आता तू व्हायला गेला, जा जनतेकडे जा. तिथं माया काय काय म्हणले, मी स्वीकारलो. तिथं काय म्हणतं जनकराज संगम त्यक्त्वा सुखी भव. अघटित्व आणि महात्म्याचं दोन्ही बार चालू, दोन्ही बार हे लक्षात ठेवा. काय म्हणतात ते संगम त्यक्त्वा सुखी. आणि जाताना काय घेऊन घ्यायचं मुठभर राख आणि लंगोटी. त्याला वाटलं काय नाही मला संगम काय म्हणते ते कसं काय म्हणते नाही. त्याने विचार करायचं मूठ भरलं हे टाकले राग पुन्हा सांगितलं सुख आलो तर उत्तर तेच ज्याने करतं सुख संगतत्व सुखी हो. लंगूट ती दिली टाकून पुन्हा सगळं पुन्हा तेच उत्तर संगण शकतं. मग त्याने वाटलं अरे का मी देहबुद्धीनं मी सुख आलो हीच मोठं वेगळं आहे. आघटितं ही तिथं इथं इंद्रजाल इथं आलं. कुठं कोणाला कोणाकरता आईच्या उदरातच ज्या पुरुषाला त्याग आहे झालं. 12 वर्ष लपलं आईच्या उदरात. नको बाबा संसार वाईट आहे म्हणून, संसार वाईट आहे म्हणून आईच्या उदरात 12 वर्ष राहिला तो. आणि सांगितलं अरे आईला कुठं त्रास देतो तो चल बाहेर. मग तिथं आल्यावर लगेच सुरुवात. पण पकडलं का नाही ते आपण सावध राहायचं आहे. ते पकडलं नाही, त्यांचं काही वाकडं झालं नाही, त्यानं काय केलं. पण केवढा त्याग असला तरी ती तुझ्याबरोबर आहेच छाकटी नाही ना. आणि मग तिसऱ्याला ज्यावेळेस ते मी सुख आलो हे ज्या विचार केला त्याच्यावर ती वृत्ती देहबुद्धी मावळली आणि समाधिस्थ झाले. सुखाचार्य समाधिस्थ झाल्यानंतर जनक राजा आले. चला म्हणजे आता तुमचं काम भागलं. आणि पुन्हा गेले 700 बायका जनकाला. आणि त्याला विचारलं महाराज काय नाही भानगड. बाळ म्हणे हे काय वेगळं आहे हे तुला सांगतो. पण तिथं मग त्याचं चरित्र फार वेगळं आहे. त्यांच्या डोक्यावर एक परात दिली पाणी भरून आणि 2 मग तलवारी शिपाई दिले. पाण्यात थेंब पडेल तिथं उडवलं ह्याचं शरीर. हां उडवायचं म्हणजे बजात नाही ना. पाण्याचा थेंब ताटातला पडले शरीर उडवायचं. सगळ्या राजधानी फिरून आले. थेंब नाही पडू दिला. माझे ज्ञान संधानी दे संकल्प इथं येते ते कसं अनुसंधान पाहिजे. जसं एकही थेंब पडलं होतं तसं वास्तव बुंद एकच नाही आलं पाहिजे समोर शिकता तिकडे. हे जसा एकही थेंब पडू दिला नाही तसं वासनारूपी एक बुंदही नाही आला पाहिजे जगसात तो बुद्धीचा. मग माझ्या संताने त्याला निध्यास म्हणावा. पोरक गोष्टी तर त्या निध्यासामध्ये पाण्याची खाण्याची आठवण नसती राहत. मला वेद तळ्याचा पंढरी रायाचा. आणि मग विचार कसं मग त्याला ती सांगितलं असं. दुसरे त्याला जेवतात त्याच्या लवकरच केसाने तलवार चांगली केसाला अटकून जेवायला बसलं. ती तलवार कधी पडेल अंगावर म्हणून जेवताना काय कळलं नाही. सुखाच्या आलं म्हणून कोणतं चव म्हणलं मला काही कळत लक्षात. आरक्ष मी लक्ष आरक्ष असणार ते लक्ष ठेवायचं. आरक्ष या शब्दाचा अर्थ वृत्तीचा विषय नसणार आहे. वृत्तीला प्रकाशित करणार ते आरक्ष आहे.
आलक्ष्य या शब्दाचा अर्थ वृत्तीचा आयुष्याने वृत्तीला प्रकाशित करणं हे आलक्ष्य कराय. आणि त्या आलक्ष्याच्या ठिकाणी वृत्ती जर ठेवली तत्परायण अर्धशी, मग ही काही करत नाही इथं इंद्रजा. आणि लक्ष बदललं रे बाबा, मग क्षणभंग नाही भरवासा. मग नाही मग कुठं माताच्या रूपाने कुठं कशाच्या रूपाने बांधून टाकले जाते. विद्वत्याच्या रूपाने विद्वत्याचे भूत भरे अंगी, विद्वत्याचे भूत भरे. हा ही आघाडीतो तिथं ह्याच्यात तर काही सत्व ना, पण ती मात्र तोला जाऊ देत नाही लोक. असं त्याचा अर्थ. चला किती जरी सांगितलं आपण आपलं तपास आहे, आपण कुठं आहे. परमार्थाचं एकच वर्म आहे, आपण आपलं तपासायचं. विचारातल्या परमार्थ म्हणजे आपण कुठं आहे तेवढं तपासणं. आपल्या ठिकाणी किती दोष लिहिले, आपल्या ठिकाणी किती दोष राहिले, आपल्या स्वरूपात ठेवण्यावरती किती रमते. आपण सदामध्ये रमलो का चिदामध्ये रमलो का आनंदामध्ये रमलो, असंगामध्ये रमलो का निर्विकारामध्ये रमलो. एका पदार्थ वृत्तीवरती चिंतन झालं पाहिजे. एका पदार्थ असंगत्व जर झालं राजा, धन्य तो. असंगत्व झालं तिथं काय नाही. गणित सोडवतो गुरुने शिकवलेलं, माझं नका परिचय घेऊ, पण गणित सोडवलं शिकवतो. स्थूल झाला द्रष्ट्या झालं तर ब्रह्मांड सुटलं. ब्रह्मांड सुटले 84 जे येऊन 4 खाली 84 येऊन त्रिभुवन नाही झालं त्याच्यासमोर. कळतं का हे? त्रिभुवन नाहीचं झालं. 27 फूट सोने झालं त्रिभुवन. आणि इंद्रजालामध्ये नुसतं दृश्य असतं वस्तू. मग ही त्रिभुवन चित्र आहे काय ते. आता गंमत हां, आता गंमत आहे बघ. कर्मसमुचय समसमुचयवर हित आला. आता जर तत्वमसी महावाक्याचा अर्थ काढला, आज्ञान तत्कार्यच निवृत्त झाले. कैलास, वैकुंठ, अमरपुरी, 21 स्वर्ग, सप्तपाताळ कसे आहेत सांग ना. कशा आहेत म्हणलं. मिथ्या. हा मिथ्या. सेवा कोण करतो तू आहे का नाही. सेवा करायची आहेस बरं का, पण कशी तिची गंमत आहे जरा. अमर पूर्व तिचे घरकुल, तिचं घरकुल म्हणजे लहान मुलीचा खेळ. तिनं बापाची दाडल्या केलं आणि कोण वाईट म्हणे या बोला. अवघ्या तिच्या बोलले चालेल तरी काय मला ही तिचा घडते तो. असं मला विस्तार नाही करायचा. तिच्या किती जरी दाखवलं, किती जरी बोलत बसलो तर ही 2 वस्तू, ही विवर्त 27 शून्य, हे माया याला 27 शून्य हा निश्चय व्हावं. आणि माझ्या फळाला प्रमाणाची गरज नाही असं कळावं. परमार्थाला प्रमाणाची गरज नाही लक्षात ठेवा. परिसंख्या विधी नाही, नेम विधी नाही, सामान्य विधी नाही झालं. मानलं तर अपूर्व विधी झालं. विधी म्हणजे एक साधना, म्हणजे एक दिशा नाही. कोणाही प्रमाणाहून निर्दिमा, कोणत्याही प्रमाणाला स्वरूप विषय होत नाही. सांगू आता बघा, गुरुजी सांगा माझ्या सगळ्याला अनुभव, सगळ्याला विचारा. क्षणमात्र खरं सुख तू भोगतं ते सुखाचं स्वरूप सांग बरं म्हणावं. परमार्थ करणारा म्हणावं आणि प्रपंच करणाऱ्याला म्हणावं. सुख अनुभवतो जमते. माझे काय परत आता खरं सुखाचं बघू आपण, पण सुख हे सगळ्याला अनुभवलं, पण ते सुखाचं कसं स्वरूप सांगा म्हणावं. प्रपंचिकाला सांगा. प्रपंचिकाला अनुकूल विषयानंतर इच्छित झाल्यानंतर सुख मिळतंच, पण तेवढंच का क्षणिक होणार. ते क्षणिकच सुख, हे सुख कसं आहे हे सांगा म्हणा. नाथराय सांगतात भागवतात, मैथुनाचे सुख सांगता नाही वाचे. अरे क्षुल्लक विषयाचं जर वाचन तुला त्या सुखाचं वर्णन करता येत नाही तर तुझं अनादि अनंत ना उत्पत्ती नासरत असणार तुझं मूळ स्वरूप त्याचं काय वर्णन करता येईल. मग सुखाचा अनुभव नाही का सुखाचं ज्ञान नाही. वस्तुगत प्रत्यक्ष आहे, ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. एवढं परमार्थामध्ये ज्ञानगत प्रत्यक्ष त्याविषयी वस्तुगताची गरज नाही. वस्तू पहिलीच आहे. मग याच्यासाठी वेद शास्त्र पुराण तीर्थ वृत्त आधी काय परत सगळे साधनं. पण निळोबारा होतं आयचे मार्ग शोधलेले नानापणे नयचे प्रचित नुसार दिले तुम्ही. असे अनेक मार्गाचा विचार करा.
नाही त्याच्यानं मग सांजिली तुरी मग निध्यास न करू आता गाऊ घेते नावा म्हणून इथं निध्यास आता म्हणून इंद्रजाल या शब्दाचा अर्थ दिसणाऱ्या वस्तू असतील असेल का हे नाही सांगा मग त्याला एकच मी मग सांगून गेलो माझ्या गुरुची आठव की स्वप्नात हत्ती स्वप्नातले पैसे स्वप्नातले सुद्धा नाते गोते काय जवळ ते सांग कसं निर्माण झालं ते आणि ते खरं का खोटं सांग कोणाचे गण गोत कोणाचे मायबाप हिच आहे ते चिंतन कोणाचे गण गौतम कोणाचे मायबाप मृग जल जाईल हे स्वप्न आहे हे व्यावहारिक स्वप्न जर तुला कळत नाही तर हे तिचं आघाटीचं हे स्वप्न कसं कळलं लोक म्हणून अगोदर त्यांनी सामुग्री सांगितली जगत दृढ मिथ्यात्व निश्चय होण्याकरता अगोदर सामुग्री सांगितली तुका होण्याची पाहिजे आणि काय सांगितलं मावलं ना काय सांगितलं मावलं ना साधन कोण सांगितलं चला 13 अध्यायातली पहिली वही दुसरी वही कुणाला पाठ आहे का क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हजार पण वही पाहिजे मला बघून आम्ही तर सांगणारच आहे श्रीगुरूंचे केली स्मरण हां श्रीगुरूंचे केली स्मरण श्री गुरूंचं केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण नाही ते त्यांचे कृपत्व आहे त्यांचे तिथं वय बघ क्षेत्राचे जाणणं जे निवृत्ती ज्ञान आम्ही तयारचे माणूस क्षेत्र आणि क्षेत्र निवृत्ती म्हणजे बिनचूक ज्यांनी जाण ते ज्ञान खरं आहे आणि ते ज्ञान माझं स्वरूप आहे मग आता इथं क्षेत्र म्हणजे अज्ञान तत्कार्य हे क्षेत्र आहे हां आणि त्याचा द्रष्टा अधिष्ठान साक्षी तू आहेस लक्ष येते ना मग आता क्षेत्र तुझ्या सत्तेने त्याला सत्य तू ऐकत ते स्वतंत्र सत्ता आहे त्याला माझं सत्य मग तुझ्या सत्तेने तुझी सत्ता तुझ्याकडे जरी आली तरी त्याला सत्ता स्फूर्ती आहे का आहे ना मग देह खरा आहे का नाचवून त्या सत्वही नाही सत्य मन स्थूल देह कसा आहे हां किती वर्षाचा आयुष्य आहे त्याला तर व्यवस्था काढला आहे मग हे तर काय वाटतं की ना नातं गोतं सगळं कार्य सगळं वाटतं ही आहे अविद्या आणि हेच नाव ही इंद्रजाल आणि ते तुला काही कळून देत नाही ब्रह्मज्ञान सांगते ते ब्रह्मज्ञान कळत असतं पण ज्यांनी कोण आहे कारण आणखीन त्याला पुढे पाठीमाग विषय झाला युगपत ज्या पदार्थाची ज्ञानाची उत्पत्ती तिथं कार्यकारी भाव नसतो युगपत ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकाच क्षणात म्हटल्यावर त्याचं कार्यकारण भाव कुठला मग तुझं वय किती झालं आता हां हिथं पाहावं लागतं असं घेऊन इकडं नाही बघत असं बघत नाही इथं बघत का काशी आणि कशी गुणगोष्टानं म्हणे काय म्हणे मग त्या म्हणून कशाला मी दुसरं गुणगोष्टानं म्हणून माझ्याजवळ काय कमी आहे का हे साधक विचार करतो आणि त्याच्या साधक विचारामध्ये भेदबाधक तिनं अनात्मवृत्तीचा त्याग आहे आणि अभेसाधक स्वरूपात ग्रह म्हणून क्षेत्रांचे जाणणे ते निवृत्ती निवृत्त म्हणजे बिनचूक त्रिभुवन क्षेत्र आहे 3 देह क्षेत्र आहे आणि ती सत्ता स्फूर्त शून्य आहे सत्ता स्फूर्त शून्य मग उद्या खायचं काय याचं दादांची आठवण गेली आमच्या गुरुजीने सांगावं माझ्या दादांची आठवण खऱ्या परमार्थ श्रद्धा असते व्यवहारिकदृष्ट्या खऱ्या परमार्थाची अक्षर याच्यातील बघ श्रद्धा असते जीवाला तेल नसतं दादांच्या काळात आणि पाचटीच्या कोपऱ्यात राहिलं गुरुजी होते आणि हे मंडळी म्हणजे जात दिवाळी संध्याकाळी ते नाही मग दिवस मावळायचा दिवस मावळं बघू काय होतं मग त्यांनीच म्हणा सतत फक्त शून्य जग आहे कळतं काय दादांची मंडळी म्हणली अहो तुमचं हे चढलेलंच आहे पण संध्याकाळी जीवाला तेल नाही ना त्यामध्ये दिवस मावळा आहे का दिवस मावळ दिव्याची गरज आहे आता काय गरज त्याची हे आज तो घेताना कळणार
आपल्या बाटल्या आहेत, आपल्या साबणं आहेत, आपलं काय काय तसं नाही. इंदिराचं फुकट असतं फुकट बोला. आज खरं सांगायला लागलो मी. आता पण सगळं खोटं बोलत होतो. खोटं बोलल्याशिवाय जमतच नाही तर खरं बोलायला झपतो पाहिजे ना. शिवसेना शिवाजी महाराज की जय. पण शिवाजी महाराजचा एक तत्व तरी ऐकत तुझ्याजवळ वाटलं पाहिजे तुला काय शिवाजी महाराजांचा विचार करायला. तसं तुकोबाराज ज्ञानोबाराचा आपण विचार करतो, पण आपण किती जवळ आहेत हे कळायला. आणि हे जर कळतं मग इंद्रजाल तुम्हाला कळलं असा त्याचा अर्थ. आणि हे जर शब्द असेल इंद्रजाल नाही कळतात मग हे ठकले का? हो. मग किती ठकले. मग ते 7वा अध्याय मायाजाळाचा विचार करत तिथं पाहून घ्या सगळं कोण कोण ठकले ते, कोणाकोणाला त्यानं अडवलं आहे आणि कोणाकोणाचं काय फजिती केली ती तिथंच आहे. आणि तिथं मग एकच तुकोबारायांनी सांगितलं बहुताच्या संगती बहु पावलं फजिती बरे केले नंदबाळ मागे गेले ते तोंड पावलं. बहुताच्या संगती बहु पावलं फजिती. मनाच्या संगतीनं फजिती, प्राणाच्या संगतीनं फजिती, इंद्रियाच्या संगतीनं फजिती. फजिती या शब्दाचा अर्थ आहे का नाही. फजिती या शब्दाचा अर्थ दुःखाचा डोंगर कळलं तर. हो. पण साधूंच्या विचारात कुठं कळतं तुम्हाला. बहुताच्या संगती बहु पावलं फजिती बरे केले नंदबाळ मागिले ते तोंड कळ. भगवंताने बरं केलं अज्ञान निवृत्ती केली. आता नाहीतर अरे काय सांगा. 10 इंद्रियाच्या 10 वाटा, मानाचा तर अनंत वाटा झाला. त्याला पत्ताच नाही. आणि हे इंद्रजाल आहे. म्हणून ही थोरांच्या विचारदृष्ट या फर्ण चुंबितान फूर्ण तुरुंबित जे काही पण सुद्धा रोकच अर्जुना. ही जी जन्मरूपी संसार ध्याधिक जगत जे आहे त्रिभुवन जे याला फलं नाही फुलं नाही. आणि त्याला तर फल फुलावण्याची तर नाव इंद्रजाल आहे का नाही. करतं का साधूचं घर वारकरीचं घर कळते का. तसं नसतं हे. सांगता येईल अभ्यास मनी गुरुजी सांगा अंगावर परमार्थ सांगा. अंगावर परमार्थ म्हणजे आपले परमार्थ शक्ती मन किती भोगते. प्रपंच दुःखाचा आपल्याजवळ लांबपणा किती झाला. एक सांगू गुरूंच्या भाषेत जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत फजित आहे. मोह नसले तरी फजित आहे. संपलं. एकच वर एक घाव दोटो. जोपर्यंत अनात्म सत्य मोह वाटतो तोपर्यंत तुझ्या फजितीवर जोडत नाही. तू काही कर. मग निर्माण मोह मन नसेल तरी त्याचं नाही. तसं नाही. नंदजेठे विष खावे ग्रासे ग्रसे धन्य तोच एक सोशी. प्रपंच म्हणजे विष पचवणे. परमार्थ म्हणजे विष या शब्दाचा अर्थ दुःख देणारा पदार्थ. मग अज्ञान ही विष आहे आणि अज्ञान या विषयाने सगळ्याला दुःखात टाकून दिले झालं. खरं विष कोणतं आहे. अज्ञान आहे. आणि अज्ञानाने सगळे मारले गेले. कसं मारले गेले. त्यांची सुखाची भेट नाही ही त्या विषयाचा परिणाम आहे झाला आहे का नाही. गमत आहे झालं. अज्ञान नावचं विष सगळ्याला आरंभ ते शेवट पण सगळ्याला त्यांनी मारलं झालं. दुःखात टाकलं म्हणजे मारलं का नाही. मग सुखी कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी म्हणा शोधून तुझ पाहिजे. ही इंद्रजाल म्हणजे का किती सांगितलं तरी फार वेगळं आहे. परमार्थ वेगळा आहे. वेगळा या शब्दाचा अर्थ अधिकार्याशिवाय नाही. एकच उत्तर आहे. आलं का लक्ष. अधिकार्याशिवाय एकच सांगू गुरुजी सांगतात तुम्हाला. सोयी शिकायला हुडकायच्या रस्त्याला मिळकाव बसायचा. सोयी कुठे शिकायला हुडकायचं कुठे. तसं सुख तुझं स्वरूप आहे आणि तो विषयात पाहतो का मिळत हे. इंद्रजाल आहे पण आहे धर्मी. सुख हे तुझं स्वरूप आहे. हो सांगू त्याच्या हृदयामध्ये मी वाचता सर्व सुखाचा पुढं का भ्रांता सुखा. मग कले सुख आहे का विद्वचन सुख आहे का विषयात सुख आहे नाही. कशात असतं. हां मग तुम्ही कुठं हुडकायला लावलात.
लावी मृगाच्या कस्तुरी वेळ हिंडे वदंतरे. त्या मृग कस्तुरी मृग त्याच्या बिंबीत ती कस्तुरी असते, पण इकडं वास येतो तिकडं वास येतो, पळापळी 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 चालते. तसं तुझं सुख तुझ्या जवळ आहे, पण इंद्रियाच्याद्वारे, शब्दाच्या द्वारे, सगळ्याच्या द्वारे पळापळी. पंडित शब्दाच्या सुखात बघायला लागले, पंचविषयाच्या सुखात बघायला लागले, छाछो करणं जादूच्या सुखात बघा. ही सगळी इंद्रिय झाली, ती तुम्हाला काही कळू देतात. हे ते एकच लीला तरले, जे कामं सर्व भावे भरले, त्या आईली थडी सरली माया झाली. याचे एकच लीला तरले, सहज लिहिली तरले, जे काम सर्व भावे भजले तया पहिलेच सर्व भावे म्हणजे एक विषय तो सकाळचा हरी, याला सर्व भावे म्हणायचं. तो म्हणतो असा काय म्हणतो, दहा इंद्रियाच्या विषयात चिंतन काकड्यामध्ये तुम्ही डोळे, तुम्ही का जीवा, हे सगळे चिंतनात सांगितले की नाही. मग ह्याचं असं झालं, मग तिथं इंद्रिय झालं नाही. मग इंद्रिय झाल्या शब्दाचं गम्य काही वस्तू सत्य नसते. स्वप्नात श्रीमंती किती वेळ का स्वप्नातलं श्रीमंतीचा. आता चला थोडं बारीक सांगू. हे झालं संत आहे ना. संसर्गाध्यास कल्पित कळण्यामध्ये काम फक्त संसर्गाध्यास म्हणजे नुसता संबंध कळलं की संबंध खरा नाही असं कळलं की मुक्त झाला. पण ते संबंध खोटं आहे का खरं कुठं कळायला लागला आहे. मग तो सत्य, त्या संबंधाला सत्य, तर तुझ्या सत्याने अनात्म्याचा आत्म्याशी संबंध, आत्म्याच्या संबंधी अनात्म सत्य वाटतो आणि त्याचा संबंधी सत्य वाटतो. मग पहिला अध्यास कोणता आहे, संसर्ग अध्यास. आणि संसर्ग अध्यासानंतर पुन्हा पुढचं 5 अध्यास आहेत. मग त्या 5 अध्यासामध्ये पुन्हा कोणता अध्यास येतो आहे का नाही. पदार्थ अध्यासामध्ये 5 प्रकार आहेत. असं हे सगळे इंद्रिय ज्याला एवढं सांगायचं. अध्यास प्रकरण फार सोपं कळावं, आणि अनिर्वचने सांगितलं कळावं. अनिर्वचने या शब्दाचा अर्थ स्वरूपाने ग्रहण आणि ज्ञानाने बाद. स्वरूपाने ग्रहण ते बी मध्यम अधिकाऱ्याला. स्वरूपाने ग्रहण म्हणजे हे नामरूप खरं आहे का खोटं आहे. तर नामरूप माया कार्य आहे, आणि त्याच्यामध्ये अस्थि भाती प्रिय अधिष्ठान आहे. याच्यामध्ये अस्थि भाती प्रिय, प्रिय ही तुझं स्वरूप आहे, अस्थि तुझं स्वरूपच आहे. अस्थि भाती, भाती म्हणजे प्रत्येचं ही तुझं स्वरूप आहे, तुझंच प्रतित्व येते. त्याला तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे जे जे भेटेल ते वाटे मिळते. ते त्यांनी म्हणावं आपण सांगावं. तुका म्हणे जे जे भेटेल आणि ते वाटे मिळायचे. हे आता हे सगळं मीच असं वाटते का. नाते गोते आहेत का नाही. मग इथं नाव ते इंद्रजा गंमत आहे. अंगावर परमार्थ घेतले सण याच्यावर मग कळत नाही. म्हणून ही इंद्रिय झाली या शब्दात असतं. उपसंहार असं केला. विषम सत्ता, प्रतिभास सत्ता याचं स्वरूप इंद्रिय झाडांनी सांगितलं, तर संपूर्ण झालं. त्याला पुढे स्वरूप हे विचार सागर आहे रे, संसार सागर नाही. हा विचार सागर. विचार, ते बी विचार साधूंच्या घरचा विचार. ज्ञानोबरायचा, माऊलीचा, नाथ महाराजांचा, त्यांचे हे विचार आहेत. विचार कोण सांगतंय. अवतार पांडुरंग नाव ठेवले तेच सांगायला लागले. ते सांगायला लागले नाही, तुम्हाला शिकवून द्यायला लागले सांगण्यापेक्षा. सत्संतचे खूप अपूर्व होत आहे. ऐसा संतांचा महिमान झाली बोलायची तेव्हा. सांगा एक शब्द मला आठवत नाही. नव्या सामान महिमा नैवेद्याचा मूर्तीची कोणी जेवले. नामदेवरायने पुढे ताट केलं, पांडुरंग प्रगट झाले का नाही. नव्या सामान्य तू जर रचला तर तू जेवत नाहीस. हे तर आपली भक्ती आहे. तिथं नामदेवरायचं तूच प्यारा. गुरुजी जीव घातलं, गुरुजीबरोबर जेवले, पण नव्या सामान्य महिमा सांगतात. आणि त्यालाही मृगजळ काही करत नसतं, इंद्रियजळ काही करत नसतं. आणि हे सगळं
जी संगती करायची आपण सगळे एकत्र संगोले आहोत इथं श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही इथं तुम्ही आम्ही मिळून मूळ तत्व साधूचं काय त्यांची शिकवण काय आपण एकमेकाच्या विचाराने वाढ करायची आणि आपली जीवनयात्रा आपल्या स्वरूपात मिसळायची ह्याच्या कथा परमार्थ बाकी काय नाही तरच आहे नाहीतर मग काय नाही एक जाणीवच्या डोळी गर्वची गेली हां एक जाणीवच्या डोळी सातवाद्याचं महानदी पहा म्हणजे संपला परमार्थ ती कळले की तो मुक्त झाला तिच्या ताड्याकडून कोण सुटलाय एकच लिहिलं जळा सद्गुरू तारू फुले अनुभवाचे कासे घाडे ते सुटलं आहे नाहीतर याच्या सगळे आता इंद्रियजाळाचं ते एकच शब्द सांगून संपतो इंद्रियजाळ या शब्दाचा अर्थ ती तुला काहीच कळू देत नाही आणि ती आहे खोटी ती काय हे मग जादूगार आहे रे आता हे माणसं कशामुळे नागवत असते कशामुळे काय होते त्यांच्यानं माहिती ती काय म्हणते त्यांच्या अंगात काय येतं आहे आणि कसं काय नसते त्यांच्या त्यांना माहिती ही इंद्रजाळ आणि त्यांचे समजून बी कशी बदलते कोणास ठाऊक कोणाच्या अंगात खंडोबा कोणाच्या अंगात मसुबा कोणाच्या अंगात बिरोबा आता मला हे सगळं सांगावं लागलं कोणाच्या अंगात आई कशी सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा त्या सच्चिदानंद अंबाबाई तुझ्या अंगात येईल कशी सच्चिदानंद अंबाबाई भीक माग मग ती कृपा कर सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा तुकोबा राय मी आराध आहे पण हे अंबाबाई सच्चिदानंद मला तू कृपा कर आणि माऊली काय म्हणून आंबेश्री म्हणते न कल्पना तो साधकाची माऊली म्हणून श्रीमंती श्री गुरु श्रीमंत अंबाबाई म्हणून मी तुझी सावली हे खाली आता हे काय सगळं म्हणून कालचं आपण सेंद्रिय हिंद्री दैवत म्हणून एकच इंद्रिय झाल्या शब्दात नसून खरं वाटतं नसून खरं वाटतं मग माणसं आता हेच कळतं माणूस मेल्यावर रडतो का असतो बघू इथं माणूस मेल्यावर रडायचं नाही हसायचं नाही पण जसं अंगठ सदरा फेकून द्यावा तसं साधूचा देश तसं फेकून द्यावा त्याच्याने तिथं परमार्थ त्या स्वइच्छेचा झाला ते स्वइच्छेने ते देह सोडतो आणि स्वइच्छेने देहात राहतो ही शक्य आहे साधून ते आमच्या दादा नाही का बोलू बोलू देह सोडलं का नाही म्हणले की नाही जाता येईल जायच्या वली जाता येईल स्वइच्छेचा झाला ते म्हणल्यानंतर त्यांचं राहणं त्यांच्या हातात जाणं त्यांच्या हातात तुमचं कसं आहे बघू बरं तुम्ही राहताल का मला आता जायचंच नाही 10-5 वर्ष म्हणा बरं शक्य आहे का आणि साधू म्हणते नाही चल जा परत हो ह्याचं किती गोड चिंतन मुक्ताबाईचं सोपन काकाचं माऊलीकडे आले नियमाप्रमाणे मुक्ताबाई खेळत होत अरे कोण रे कुठेच आलं कोणी माऊलीचा अवतार का जा भागा रे 2 वर्ष येऊ नको गेले परत पुन्हा 2 वर्षांनी आले काका खेळत होते काका म्हणजे कुठं चाललं रे तू सोपन काका म्हणजे माऊलीचं आयुष्य यात्रा संपली नाही जा परत पुन्हा बघते गेले 2 वर्ष येऊ नको आणि पुन्हा निवृत्तनाथ आलं अरे मुलं कुठं चालला रे तू म्हातारा ना ती निवृत्तनाथ कुठं चालला रे तू म्हणजे आता चाललं आहे बावलीचं जा म्हणे परत पुन्हा बघते मग 16 22 वर्ष हां मग परत झाल्यानंतर माऊलीची भेट आता हे ऐका नाही चरित्र आहे तू म्हणते का या मला परत जा का नाही म्हणणार म्हणा काय दिशा आहे माझ्याकडे यायला पुन्हा मग माऊली मला अरे 16 वर्ष झालं नाही 6 वर्ष काय करा म्हणलं काकानी मुक्ताबाईनं निवृत्तनाथनं येऊ दे ना असं का काय म्हणले ते 2-2 वर्ष मग आता माझं बाईक काय चंद्र सूर्याचं पण शिवच नको माझ्याकडे मग समाज संजीवन हरिपाठ माऊली म्हणल्या आता त्यांच्या 2-2 ऐकल्या गोष्ट मग माझं 2 ऐकला म्हणजे काय चंद्र सूर्य आहे तो पण येऊच नको
आणि त्याने हे इंद्रजाल सांगितलं. त्यात कोणता 15 अध्याय इंद्रजालचा विषय संपूर्ण माया आवरून देतात. काय वांजेचे लेखा कशी झालो पत्रिका खपुष्प व्हाय तर थोडा ही इंद्रजाल चिंतन 15 पुंडली करून विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. आहे का नाही? हां नाही करणं शक्य नाही. आपण पण समजा सांगावं लागतं पण खरंच गाय केली बघ नामदेवराने गाय का कोणीतरी सुखाच्या आणि कोणीतरी गाय केले. माऊलीनं गायचं काय केलं नामदेवरांनी काय केलं आणखी मुक्ताबाईने हसले. मुक्ताबाईंनी काय केलं सुखाचाराने काठी मारली. नामदेवरांनी प्रमाण वैकुंठात नेऊन गाठली आणि ज्ञानोबारांनी भोंडवली. निवृत्तीनं कोणीतरी दमवले असे बरेच ते आणि मुक्ताबाई देखून हसले. मुक्ताबाई हे सगळे वेळे ते नाही तर त्या गायीला कोणी कुठे दिलं नाही. पण मुक्ताबाई सगळे हसले. हे नाहीच तर कुठं वैकुंठाला न्यायचं आणि कुठं कोणाच्या मागं लागले. कोण एकमेव अद्वितीय ब्रह्म नेहे नानाचे चिंतन. मग कुठं काय निदान असे बिनचूक गणेश परमार्थ गणेश सुटा बिनचूक नक्की त्याच्या पदरात भगवंताची कृपाच आहे. श्रीगुरूची कृपाच आहे त्याच्यावर. बिनचूकच सुटावं मग लावायला. आता त्यांची व्यावहारिक उदाहरणं मला नाही देते ना. मला शक्तीच्या बाहेरच्या गुरूंची त्यांची वाणी त्यांचं तप त्यांची शक्ती त्यांच्याकडे त्यांचं वय त्यांच्याकडे सोपं अगदी उंदरा मांजराच्या गोष्टीतून जीवनमुक्ती विधिमुक्ती ही चिंतन पाठ नाही बरं काही. पाठाच पद्धतीने ती सांगता येईल मला पण नाही आता माझी वृत्ती पाठ सांगायची नाही. आता हीच अशी वृत्तीला जागृत करायचं ना. अशी वृत्ती जागृत ठेवायची आता. कारण काय सांगते ते पिकलेलं पान आहे वाळलेलं पान वाटूलमध्ये फिरते. कवा वाटूल पडून कवा पान पडून कोणच ठोक. आपलं हे चिंतन करावं. सर्व माझा काळ तुझ्या चिंतन आहे असं असतं. हे काय पण काम झाल्यावर मजा आहे. काम करावं. मरणाआधी राहिलो मरू नये मग केले होते म्हणे आम्हाला. म्हणून मरून मागे परमार्थात मरण बघायचं. परमार्थामध्ये मरण नाही म्हणायचं. मरणाआधी राहिलो मरू नये म्हणजे वासना रेस झालं की मृत्यू संपला. देहाचा दर्शन झालं की मृत्यू पाहिला आणि मरणच नाही. आज येतो आता ते इंद्रजाल तिथं खरं. म्हणून साधूंच्या घरची एकच मरण माझी विद्या. पोट भरायचं नाही छाचू नाही काय नाही. म्हणजे मग गुरु म्हणजे माझ्याकडे मरण मारी विद्या आहे बरं का. बाग काही नाही. खायला नाही प्यायला नाही आमच्याकडं एवढं आहे. अपुले मरण पहिले मी डोळा सांग बरं. मन आणि सूर्याचा द्रष्टा झाल्यावर त्याच्या सत्वहीन झालं पाहिलं की नाही तुझा मृत्यूचा. चित्रपट म्हणलं त्याला आयुष्य आहे का उत्पत्ती आहे. चित्राला आयुष्य आहे का उत्पत्ती आहे. उत्पत्तीनं आयुष्य आहे का चित्राला. आणि तद्वत जर ज्ञानोबा म्हणतात की वेगळ्याची बाहुला अबला सावली त्या स्त्रीभून जगत आहे. मग त्याची उत्पत्ती का नाश आहे. मग उत्पत्ती नाश नसलेला पदार्थ जन्ममरण आहे का. मग जन्ममरण नाही कळलं म्हणजे जन्ममरण पाहिलं का नाही. मरतो टाळलं का नाही. हे मग ते कोरडं ब्रह्मदान म्हणून का आम्ही निर्विकार आहेत. तुझं ओलं ब्रह्मदान बघ कुठं असते जा तिकडे कुठं असं ते. हे एवढं अनाधिकारी काही म्हणण्यासाठी